होत असलेल्या भव्य अशा शंकरपट स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित झालेल्या या तेलकामठी सर्कलसाठी आरोग्य शिबिराचं उद्घाटनाप्रसंगी उपस्थित मनोहररावजी कुंभारे, संजनाताई मंगळे, आकाशजी टेकाडे, धनराज भाऊ देवके, विजयभाऊ देशमुख, रामरावजी मोवाडे, उपस्थित असलेले दिलीप भाऊ धोटे, आपल्या गावचे सरपंच शरदजी ढोके यांच्या प्रयत्नांनी हा यशस्वी असा कॅम्प इथे होतो. असे आपल्या लता मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर अनुजी तिवारी, उपस्थित असलेले सर्व डॉक्टरांची चमू, इथे मोठ्या प्रमाणामध्ये असलेले परिसरातील सर्व आमचे जाणते जाणकार जनता जनार्दन, जास्ती वेळ आपला घेणार नाही, पण खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये राहत असताना पुष्कळ वेळा आपण आपल्या तब्येतीकडे पाहिजे तसं लक्ष देत नाही आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकच घरामध्ये हार्टची बिमारी असेल, डोक्याची बिमारी असेल किंवा आमच्या सर्व आया बहिणींना वय वाढल्यानंतर त्यांच्या गुडघ्यादुखीचा त्रास असेल, त्यांच्या कंबरदुखीचा त्रास असेल, किंबहुना मोठ्या प्रमाणामध्ये आपण गुटखा खर्या तंबाखूच्या आहारी गेल्यामुळे तोंडाचा कॅन्सर असेल, आया बहिणींना विविध अंगाचा कॅन्सर असेल, अशा सर्वांपासून मुक्त करण्यासाठी आजच्या दिवसापासून आपण आरोग्य संजीवनी अभियान त्या निमित्ताने कळमेश्वर सावनेर तालुक्यामध्ये चालू करतो आहे आणि त्याच्या असा हा आरोग्य संजीवनी उपक्रमाचा मिशनचा अभियानाचा शुभारंभ आज मनोहररावजींच्या पुढाकाराने आपण इथे तेलगावच्या शंकरपटामध्ये घेतो आहे. अतिशय चांगला भरीव असा प्रतिसाद जनतेने येणाऱ्या काळामध्ये ह्या 10ही कॅम्पला द्यावा अशी त्या निमित्ताने विनंती व जनतेला आव्हान त्या निमित्ताने. मागच्या वर्षी आपण कॅन्सर मुक्त अभियान सर्वदूर राबविलं आणि जवळपास 2300 लोक अन्यथा ज्यांना कॅन्सर झाला आहे हे कळलंच नसतं त्यांचं निदान केलं, त्यांचा उपचार त्या निमित्ताने करून देतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये तेव्हाही प्रतिसाद लोकांना मिळाला. पुष्कळशे लोक जे या खर्रा तंबाखू गुटख्याच्या आहारी गेलेले होते त्यांना याच्यापासून दूर करण्याचं देखील काम आपण मागच्या वर्षीच्या कॅम्पमध्ये केलं आहे आणि अशाच पद्धतीने हे सर्व रोग हे झाले नाही पाहिजे ह्या दृष्टीचा देखील मार्गदर्शनात्मक सल्ला या कॅम्पच्या माध्यमातून होणार आहे. म्हणून अवेअरनेस असेल, प्रिव्हेन्शन असेल किंवा ज्यांना हार्टची बिमारी असेल, ज्यांना गुडघ्यादुखीची बिमारी असेल, ज्याला कंबर बदलाची असेल, ज्याला कॅन्सर झाला असेल, याचं फक्त निदानच नाही तर उपचार, सर्जरी सगळंचपणे आपण मोफत ह्या योजनेच्या माध्यमातून लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये करणार आहे आणि त्या निमित्ताने या सर्व आजारांपायी अतिशय जर्जर परिस्थिती कुटुंबाची होते, पैशा पाण्यानी होते, बाकीच्या सर्व व्यवस्थेनी होते, पण आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून या लता मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या या सावनेर आणि कळमेश्वर तालुक्याच्या जनतेसाठी नक्कीच अँजिओप्लास्टी असेल, अँजिओग्राफी असेल, बायपास हार्टची सर्जरी असेल, कोणाला पेसमेकर लावण्याची गरज असेल किंवा जन्मजात आमच्या लहान बालकांना समजा त्यांच्या हृदयामध्ये छिद्र असण्याची शिकायत असेल, अशा सर्व गोष्टी हृदयरोग विभागाच्या माध्यमातून आपण उपचार करून देऊ आणि तो देखील योजनेच्या माध्यमातून असल्यामुळे अतिशय नाममात्र दरामध्ये किंवा निशुल्क आहे असं म्हटल्यास वावगं होणार नाही. आपल्या सर्वांना मी पहिलेच सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये लोक हे गुडघेदुखीपासून आजकाल त्रस्त आहे. ते गुडघे बदलण्याची सुविधा आणि ती देखील निशुल्क ही या कॅम्पच्या माध्यमातून लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आहे. ज्या कोणा सर्व लोकांना कमरेचा त्रास आहे त्याचा उपचार असेल पण पुष्कळशा वेळेस कंबर गेल्यामुळं कंबर बदलण्याची हिप रिप्लेसमेंटची सुविधा ही देखील या कॅम्पच्या माध्यमातून निशुल्क आपल्या या तालुक्यातल्या दोन्ही तालुक्यातल्या लोकांसाठी दिली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये 60 वर्षानंतर रात्रीच्या वेळेस जास्ती लघवीला जाण्याचा त्रास विशेष करून माणसांमध्ये हा आवर्जून पाहायला मिळतो. प्रोस्टेट एनलार्ज झाल्यामुळे, प्रोस्टेट मोठं झाल्यामुळे फार मोठी शिकायत ही आमच्या म्हाताऱ्या काकांना बाबांना आहे का न असेल तर सांगा, डोळ्यासोबत तेही जमून टाका. तर प्रोस्टेट ग्रंथाची दुर्बिणीद्वारा शस्त्रक्रिया, काही जास्ती कापकूप करायची गरज नाही, डायरेक्ट नवीन हायटेक इक्विपमेंट आपण घेतलाय त्याच्या माध्यमातून दुर्बिणीद्वारा फक्त एक छिद्र करून तुमचा हा त्रास दूर होऊ शकतो.
ज्या सर्व लोकांना किडनी स्टोन झाले मृत खडा त्याचा देखील इलाज आपण करू. असे सर्व लोक जास्ती दिवसाचा वर्षाचा डायलिसिसमुळे ज्यांच्या किडन्या खराब झाल्या आहे त्या सर्व लोकांना डायलिसिसची सुविधा आणि कोणाची किडनी बदलायची असेल ट्रान्सप्लांट करायची असेल त्याचा देखील आपण या निमित्ताने सुरुवात करतोय. आणि असं या किडनी मूत्राशय व सर्व आजारांना किंवा मूत्राशयाचा कर्करोग झाला असेल किडनीचा कर्करोग झाला असेल प्रॉस्टेटचा कर्करोग झाला असेल त्याची देखील उपचाराची सुविधा आपण नक्कीच निशुल्क आपल्या भागातल्या लोकांसाठी केली आहे. आणि मागच्या वर्षीसारखाच तोंडाचा जिभेचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर रक्ताचा कॅन्सर थायरॉइडचा कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर याच्यासाठी देखील या उपचार शिबिराच्या माध्यमातून आपण फायदा आवर्जून घ्यावा. आपल्या माध्यमातून ही सर्वदूर गोष्ट पोहोचावी. आणि आपण आता जसं तेलगावला 7 तारखेला आहे 13 तारखेला पाटण सावंगीला प्रत्येक जागी PSC मध्ये कॅम्प होणार आहे. हाच फक्त कॅम्प आपण शंकरपटामध्ये ठेवला आहे. PSC मधल्या माझ्या कुलकर्णी मॅडम आहेत का इथं? कुलकर्णी मॅडम 13 तारखेला पाटण सावंगीला 18 तारखेला बडेगावला 23 तारखेला फेब्रुवारीच्या धापेवाड्याला केळवदला 28 तारखेला पिपळा डाक बंगल्याला 7 तारखेला गोंड खैरीला 14 तारखेला सावनेरच्या PSC म्हणजे वाघोडा PSला 21 तारखेला आणि चिचोलीला. तर ह्या संदर्भामध्ये PSCच्या डॉक्टरांच्या माध्यमातून आशा वर्कर्सच्या माध्यमातून या चारही आजारांचे रुग्ण जे जे गावात आढळतील त्यांना या तारखेला जर आपण पाठवलं तर त्यांचं आपण डायग्नोसिस करू आणि त्याच्यातून निघालेल्या पेशंटचं निशुल्क असं रोग निदान आणि रोग उपचार आपण लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये करू. आणि म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये हे शिबिर चालत आहे. आणि शासनाचा आणि लता मंगेशकर हॉस्पिटलचा पूर्ण सहभाग आणि जास्तीत जास्त जनतेपर्यंत या सुविधांचा लाभ पोहोचावा म्हणून तुम्ही तुमच्या आशा वर्करला मेडिकल ऑफिसरला त्या निमित्ताने सक्त ताकीद द्या. मी जाधव मॅडमशी बोललो त्या दिवशी तुमचा फोन लागून नव्हता राहिला आणि म्हणून आजच्या ह्या सूचनेच्या माध्यमातून आपली लिस्ट प्रत्येक कॅम्पला किती येणार आहे हे जर तुम्ही दोन्ही THO सोबत संबंध करून जर आपण माहिती घेतली तर आपल्याला पहिलेच माहीत राहणार आहे की एवढे एवढे पेशंट त्या निमित्ताने येणार आहे. आजचा पहिलाच कॅम्प असल्यामुळे थोडंसं अस्तव्यस्त आहे पण आजही डॉक्टरांना विनंती आहे का आता 1:30 वाजता शंकरपट चालू होणार आहे. गर्दीची जेमतेम सुरुवात झाली आहे आणि म्हणून शनिवार जरी असला तरी डॉक्टरांनी थोडंसं जास्तीचा वेळ या कॅम्पमध्ये राहून लोकांचा उपचार व तपासणी करावी. किमान 4-4:30 पर्यंत जर आपण इथे राहिलात तर फार मोठ्या जनसमुदायाला याचा फायदा आपल्या माध्यमातून आपण देऊ शकतो. जास्ती वेळ आपला न घेता आपल्या सर्वांना या आरोग्य संजीवनीच्या माध्यमातून धन्वंतरी देव आपल्याला चांगलं दांडकं ठेव आरोग्य देव अशीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आपली सर्वांची रजा घेतो. आता आपण सर्वजण मिळून शंकरपटाच्या कार्यक्रमाला जाऊ. रुग्ण तपासणीचा कार्यक्रम अविरत इथं चालू राहणार आहे. धन्यवाद. गेले जेवाची सोय आहे का डॉक्टर?